कारण आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड होणार का याची चर्चा सुरू झाली आहे। आदित्य ठाकरे यांच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यासाठी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आदित्य ठाकरे यांच्याकडे गटनेतेपद आहे, त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद सहज मिळू शकतं असं राजकीय तज्ञांचं म्हणणं आहे। मात्र आदित्य ठाकरे यांच्यासाठी उद्धव ठाकरे हे भास्कर जाधवांना बाजूला सारून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शब्द टाकणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। विशाल पाटील आपल्यासोबत आहेत। विशाल, आता या सगळ्या संदर्भात विरोधी पक्षनेतेपदी आदित्य ठाकरेंचं नाव पुढे येतंय, नेमक्या या चर्चा का सुरू झालेल्या आहेत आणि अशी निवड होऊ शकते का? राजकीय तज्ञांचं या संदर्भातलं काय मत आहे? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहायला गेलं ऋतुजा, ही सूत्रांकडून अशी माहिती मिळते की आदित्य ठाकरे यांनाच विरोधी पक्षनेते पद मिळावं यासाठी आता उद्धव ठाकरेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, त्यांच्याशी याबाबतीत चर्चा करणार आहेत। सातत्यानं ज्या पद्धतीनं विरोधक म्हणतायत की विरोधी पक्षनेता सभागृहाला नाही आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेता हे घटनात्मक पद आहे ते मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून या विरोधी पक्षनेत्यांची आहे। सुरुवातीला भास्कर जाधव यांचं नाव विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी आघाडीवरती होतं, मात्र आता जर आपण पाहायला गेलं तर ठाकरेंचे जवळपास महाविकास आघाडीच्या अनुषंगानं जर आपण बघायला गेलं तर 20 आमदार आहेत। त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे आणि त्याच अनुषंगानं आदित्य ठाकरे यांनाच विरोधी पक्ष नेतेपद मिळावं अशा पद्धतीचा आग्रह ठाकरे गटातील काही आमदारांचा आहे आणि त्याच अनुषंगानं आता उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील आणि या विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीत आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत चर्चा करतील अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळालेली आहे। दुसरं म्हणजे आदित्य ठाकरे हे सध्या युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, दुसरीकडे ते या मागच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रश्नांवरती आक्रमक भूमिका ते घेऊ शकतात। राज्यभरातील अनेक प्रश्न ते वेगळ्या पद्धतीनं मांडू शकतात आणि यामुळेच उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना हे सगळे मुद्दे जे आहेत हे सांगण्याची शक्यता आहे। कारण का ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेलेलं आहे, कालही या सगळ्या गोष्टींवरच बहिष्कार जो आहे हा सरकारच्या चहापानावरती घातण्यात आला होता आणि दोन्ही सभागृहांना आता विरोधी पक्ष नेतेपद नाही आहे। प्रामुख्यानं सरकारकडनं असं सांगितलं जातं आहे की जे संख्याबळ विरोधी पक्ष नेत्यासाठी असावं लागतं ते संख्याबळ कुठच्याही प्रकारे विरोधकांकडे नाही आहे। मात्र विरोधकांचं असं स्पष्टपणे म्हणणं आहे, कालही पत्रकार परिषदेमध्ये भास्कर जाधव असतील, विजय वडेट्टीवार असतील, या सगळ्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचा कुठचाही नियम हा घटनेमध्ये नाही आहे। त्यामुळे याच्या आधी जर आपण पाहायला गेलं तर कमी संख्या असताना सुद्धा विरोधी पक्षनेतेपद हे विधानसभा सभागृहात राहिलं होतं आणि त्याच अनुषंगानं विरोधी पक्षनेता असणं हे गरजेचं आहे अशा पद्धतीची मागणी ही गेल्या सातत्यानं 1.5 वर्षापासून विरोधी पक्षनेत्यांचे आहेत। अशा पद्धतीचा प्रस्ताव विधान परिषदेचे सभापती आणि विधान परिषदेचे अध्यक्ष या दोघांकडे देण्यात आलेला आहे आणि कालसुद्धा मुख्यमंत्र्यांनी एक सूचवात केलेला आहे की याच्या बाबतीत निर्णय आता अध्यक्षच घेतील अशा पद्धतीचं उत्तर त्यांच्याकडनं आलेलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर या विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीत तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सद्यस्थितीला आदित्य ठाकरे यांच्याच नावाची चर्चा ही सुरू झालेली आहे आणि कुठेतरी भास्कर जाधवांचं नाव अलीकडे जे चर्चेत येत होतं ते कुठेतरी मागे पडलेलं आहे। त्यामुळे आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं का हे आता पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। ऋतुजा, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा विशाल, या सगळ्या संदर्भात विरोधी पक्ष म्हणून या तिन्ही पक्षांचं आणि सगळ्या नेत्यांचं एकमत झालेलं आहे का आदित्य ठाकरे यांच्या नावासाठी? त्या संदर्भातली काही माहिती मिळते? नक्कीच ऋतुजा, याच्या आधी या सगळ्या चर्चा झालेल्या आहेत। कारण का विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला जाईल आणि विधानसभा विरोधी पक्षनेते हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळेल। कारण का स्वाभाविक आहे, कारण का महाविकास आघाडीमध्ये जर आपण संख्याबळ पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त विधानसभेचे आमदार महाविकास आघाडीमध्ये हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणजे ठाकरे गटाचे आहेत आणि त्याच अनुषंगानं विरोधी पक्षनेतेपदावरती दावा हा ठाकरे गटांकडून विधानसभाच्या बाबतीत केला जातोय।
दुसरीकडे विधान परिषदेत सुद्धा अंबादास बरोबर. दानवे यांचा कार्यकाळ मागच्या अधिवेशनामध्ये संपला होता, त्यामुळे हो. या अधिवेशनात कोणीही विरोधी पक्षनेता नाहीये, त्यामुळे सतेज पाटील यांचं नाव सातत्यानं आघाडीवरती येत होतं. त्यामुळे कुठेतरी हे अंडरस्टँडिंग निश्चित. आहे की विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे राहील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते हे ठाकरे गटाकडे राहील. मात्र याच्या बाबतीत आता काय निर्णय होतो किंवा काय मोठी घडामोड घडते हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे ऋतुजा. निश्चित. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.